महाविकास आघाडी सरकारमध्ये नियोजन झालेले काम आणि मंजूर झालेले काम राज्यातील भाजप सरकारने थांबविलेले आहे। काहीही नसताना आरोप कुणालाही करू शकतात। सगळ्या सरकारचा जो कार्यकाळ असतो त्यामध्ये झुकता माप रुलिंग पार्टीचे सदस्य असतातच, त्यांना थोडाफार असतोच। मागच्या सरकार आमचं होतं तेव्हा सुद्धा असंच होतं, त्यामुळे सर्वांना झुकता माप असतोच। आहे महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये नियोजन झालेले काम, मंजूर झालेला निधी भाजपच्या राज्यातल्या सरकारनं नित्य थांबवलेले आहेत। काय सांगा? तुम्ही काही नसताना तुम्ही आरोप कुठलाही करू शकता। सगळ्या सरकारच्या ज्या ज्या कार्यकाल असतात त्यामध्ये झुकता माप जे रुलिंग पार्टीचे जे काही सदस्य आहेत त्यांना थोडाफार तर होणं स्वाभाविक आहे की नाही। म्हणजे आजपर्यंत म्हणजे या सरकारच्या बद्दल मी बोलत नाही, मागच्या सरकारमध्ये जेव्हा आम्ही पण सगळे जे एकत्र होतो तर झुकता माप आमच्या सगळ्यांना देणारच का नाही, हा विषय साहजिक आहे। आणि म्हणून हे उगीच म्हणजे राजकारण चालू आहे, आता थांबवावं। जितकं म्हणजे आपला म्हणजे जे काही व्याप आहे त्याप्रमाणे प्रत्येकाने काम करावं। आणि आता चुनाव जवळच आलेले आहे, त्याचं सगळं स्पष्ट होऊन जाणार आहे चित्र। राष्ट्रवादी काँग्रेसचा मी एक पुढाकारी आहे, त्यामुळे कुठल्याही बाबतीत भाष्य करणं आणि तिन्ही पक्षातील निर्णय झाल्याशिवाय बोलणं योग्य नाही। तिन्ही पक्षामध्ये ठरल्याप्रमाणे मी बोलणार राहीन। गोंदिया भंडाराचा प्रश्न मी खूप वेळा खासदार राहिलेला आहे, त्यामुळे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विदर्भामध्ये भंडारा गोंदियामध्ये बळकट राहिलेला आहे। त्याचंच कारण म्हणजेच आम्ही एवढ्या वर्षांपासून काम करत आलेलो आहोत। जरी तिन्ही पक्षातील निर्णय आमच्याकडे असले तर आम्हाला काहीही तयारी करावी लागत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मी एक पुढारी आहे, त्यामुळे मी कुठलाही भाष्य अशा बाबतीत बिना आमच्या तीन पक्षामध्ये चर्चा झाल्याशिवाय करणं हे योग्य नाही। पक्षामध्ये चर्चेनंतर ठरलं जाईल त्याप्रमाणेच मी त्याच्याबद्दल वक्तव्य करू शकतो। राहिला प्रश्न गोंदिया भंडाराच्या मी अनेक वेळा खासदार राहिलेलो आहो। आमचा पक्ष विदर्भामध्ये राष्ट्रवादी पक्ष जे आहे आमचा, ते निश्चित सर्वात जास्त बळकट जर असेल तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये। आणि त्याचं कारण की आम्ही एवढ्या वर्षापासून इथे काम करत आलेलो आहोत, आम्ही प्रतिनिधित्व केलं आहे। आणि कधी पण जे निर्णय होईल, समजा उद्या निर्णय आम्ही ठरवलं की आम्हाला करायचा आहे तर त्याच्यासाठी काही तयारी लागत नहीं आम्हाला। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।